आज आपला ऑर्डर ऑफ डे जो आहे अध्यक्ष महाराज, आम्ही आज स्थगन दिलेला होता. ताईने जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर आज गिलोटिंग पण नाहीये. आहे ना, आज पुरवणी मागण्या आहेत. आजच्या डिमांडवरती होणार. नाही नाही, आजच्या चर्चांवरती आपण घेणारच ना. अध्यक्ष महाराज नाही नाही, एक मिनिट अध्यक्षांना बोलू द्या. मी नाही बोलत, ते बोलताय. तुम्ही काय बोलतो होता ना, म्हणून मी बोललोय. नाही नाही, आपल्या काय पॉइंट ऑफ प्रोसिजर मांडताय ना आपण. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, काय झालं अध्यक्ष महाराज, तुम्ही सुनील प्रभूला बोलायला संधी दिली तर तुमचा हो, त्यांनी संधी घेतली, मी नाही दिली. ऐका ना अध्यक्ष महाराज, तुम्ही दिली पण दादा तिथे उभे झालेत. दादानी सांगितलं, पण तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं, पण दादानी अडवलं. असो, मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज, मी दादा त्याच्यावर जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, मी जो तुम्हाला पॉइंट ऑफ प्रोसिजर उभा केला की जो आज आम्ही स्थगन दिलेला आहे, स्थगन आज तुम्ही याच्यावर दिलंच नाही का ऑर्डर ऑफ डे वर. आणि अध्यक्ष महाराज, ती जी मुंबईची घटना आता ताईंनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे अध्यक्ष महाराज, याच घटनेबद्दलचं घटना आता अधिवेशन चाललेलं आहे. प्रवासी बोटेला नौसेनेच्या बोटेने डॅश केला, तिथं लोकांचा मृत्यू झाला आणि ही घटना त्याबद्दलचा आमचा स्थगन होता अध्यक्ष महाराज. आणि आपण आज ऑर्डर डे मध्ये स्थगन दिलाच नाही, गिलोटिंग नाहीच आहे. त्याच्यामुळे मला आपण निर्णय द्यावा, एवढंच माझं मत आहे. अरे बोलू दे ना त्यांना. आपलं म्हणणं असं आहे की आज स्थगनवरती निर्णय द्यावा, बरोबर ना. ऑर्डर ऑफ डे मध्ये स्थगन नाही आहे. आपण जे ऑर्डर ऑफ डे मांडतोय अध्यक्ष महाराज, आपण ऑर्डर ऑफ डे करतो स्थगन असल्यास असं आपण एक लाईन लिहितो त्याच्यात अध्यक्ष महाराज. ते आज का लिहिले गेले नाही, आमचं स्थगन का नाही आपण एक्सेप्ट केलं, आमचा तो मुद्दा एक्सेप्ट नाही करणं की नाही करणं तुमचा अधिकार अध्यक्ष महाराज. पण आज स्थगनाचं का नाही टाकलं अध्यक्ष महाराज. मी याच्यावर उभा झालो अध्यक्ष महाराज. काल पण आम्ही काही बोललो नाही अध्यक्ष महाराज, कारण की ते बिल पारित करायचं चर्चा होत्या अध्यक्ष महाराज. विधान परिषद मधून बिलं आलीत, आपल्या ऑर्डर ऑफ डे मध्ये नव्हतं. पण आम्हाला या ठिकाणी काही, आम्ही प्रत्येक वेळेस त्या पिजोनला जात नाही अध्यक्ष महाराज. आमच्या हातात तरी तुम्हाला द्यायला पाहिजे होतं कागद, पण तुम्ही डायरेक्ट, आम्ही पाहत होतो कुठं ऑर्डर ऑफ डे मध्ये काही दिसतच नाही. कुठून बोलतात, काय होतं, काही कळायलाच कारण नाही अध्यक्ष महाराज. काल आजच्या ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपली औचित्याच्या मुद्द्यासंदर्भातली उल्लेख आहे. आता आपण औचित्याचे मुद्दे घेत आहोत. आपण 12:30 पर्यंत औचित्याचे मुद्दे घेणार होतो. त्यानंतर ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो क्रम आहे त्याप्रमाणे कामकाज होईल. नाही आहे आज स्थगन नाही अध्यक्ष महाराज, आज गिलोटिंग नाही अध्यक्ष महाराज. आपण कृपया बसा, देतो उत्तर देतो, बसा. आपण कृपया नियम 260(5) वाचा. मी वाचून दाखवतो आपल्याला. पोटनियम 2 मध्ये उल्लेख केलेल्या कामकाजावरील विचार विनिमया संबंधात त्याकरिता नेमून दिलेल्या एका किंवा अधिक दिवशी कोणत्याही स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यात येणार नाही किंवा इतर कोणत्याही रीतीने त्यात अडथळा आणण्यात येणार नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही दीर्घसूत्री प्रस्ताव मांडण्यात येणार नाही. त्यास क्लिअर तरतूद आहे. 260(5). चला बोला. एक मिनिट माननीय अध्यक्ष महोदय. एक मिनिट अध्यक्ष महोदय, कधीतरी अशा पद्धतीनं चर्चा होणं आपल्या सभागृहाच्या सर्वांच्या अनुभवाकरता फायद्याचं असतं. आपण 260(5) वाचून दाखवलात. माझ्याही हातामध्ये पुस्तक आहे. सन्मान्य सदस्य नाना भाऊंचा फक्त एवढाच मुद्दा आहे की आज आपण स्थगन प्रस्ताव ऑर्डर ऑफ डे वर का दाखवलेत नाही, आणि म्हणून हा 260 जो आपण वाचून दाखवला तो त्याला लागूच नाहीये. मुद्दा 5 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, तुम्ही हल्ली भयंकर अभ्यास करायला लागलात. मला आनंद आहे, मी रोजच बघतोय. मला वाटतं मी 95 पासून असताना अनेक वेळा तुम्ही मी एकत्र बसून काही चर्चा केलेली ते आपल्या दोघांनाच माहिती आहे. पण ते असो. तर अध्यक्ष महोदय, एवढाच मुद्दा आहे की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज आपण फक्त स्थगन प्रस्ताव का दाखवले नाहीत.
आणि म्हणून स्थगन ठीक प्रस्ताव आहे. का दाखवला एवढाच मुद्दा आहे. भास्कर जाधव साहेब आणि नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा आज मांडलेला आहे त्यावरती मी आपल्या सभागृहाला अवगत करू इच्छितो की ज्या वेळेला फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्ट होत असतो सभागृहात त्यावेळेला स्थगन प्रस्तावाला आपण विचारातच घेत नाही. आपण दिलेले स्थगन जे आहेत ते आज आपल्या पुरवणी मागण्या असल्यामुळे फायनान्शियल बिझनेस असल्यामुळे ऑर्डर ऑफ द डे मध्ये दाखवल्या गेल्या नाहीयेत. चला.